नमस्कार. महाराष्ट्रातील अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत आणि यावेळी मुद्दा आहे थेट आपल्या मुलांच्या आरोग्याचा. शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूड विकणे नियम मोडला तर आता फक्त दंडाची कारवाई होणार नाही तर संबंधित विक्रेत्यांचा फूड लायसन रद्द केला जाऊ शकतो. तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या या कडक इशाऱ्यामुळे शाळेच्या आसपास खाद्यपदार्थ विकणाऱ्या व्यवसायांमध्ये खळबळ उडाली आहे. पण नेमके हा निर्णय काय आहे? 50 मीटरचा नियम कोणत्या खाद्यपदार्थाला लागू होणार? शाळेतील कॅन्टीनलाही हे नियम लागू होतील का? आणि नियम मोडला तर नेमकी कोणती कारवाई होऊ शकते? यासोबतच तुकाराम मुंढे यांनी नुकताच पुण्यात एका कार्यक्रमात भेसळयुक्त अन्न, दारूमधील भेसळ आणि एफडीआयच्या कारवाईबाबत नेमके काय सांगितले? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती आजच्या रिपोर्टमध्ये पाहूया. सर्वात आधी आजच्या ताज्या अपडेटकडे येऊया. 10 ऑगस्ट रोजी सोमवारी आलेल्या वृत्तानुसार तुकाराम मुंढे यांनी शाळेच्या परिसरात जंक फूड विक्री बाबत कडक भूमिका घेतली आहे. शाळेच्या परिसरातून 50 मीटरच्या आत नियमबाह्य पदार्थाचे जंक फूड किंवा उच्च चरबी, साखर आणि मीठ असलेले पदार्थ विकले जात असतील तर संबंधित विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांना खाद्य परवाना म्हणजेच फूड लायसन रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. ही माहिती पुण्यातील बाल गंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या विशेष मुलाखतीनंतर समोर आली आहे. आता नेमके पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, हा 50 मीटरचा नेमका यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांना खाद्य परवाना म्हणजेच फूड लायसन रद्द करण्याची कारवाई होऊ शकते. ही माहिती पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या तुकाराम मुंढे यांच्या विशेष मुलाखतीनंतर समोर आली आहे. आता अनेक पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न आहे, 50 मीटर नियम नेमका आहे काय? महाराष्ट्र एफडीआयने शाळेमध्ये आणि शाळेच्या आसपास मुलांना जास्त प्रमाणात चरबी, साखर आणि मीठ असलेले पदार्थ सहज उपलब्ध होऊ नयेत यासाठी नियमाची अंमलबजावणी करण्यात भर दिला आहे. यामध्ये शाळेच्या परिसरात तसेच शाळेपासून 50 मीटरच्या परिसरात HFSS म्हणजे हाय फॅट, हाय शुगर आणि हाय साल्ट अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर, जाहिरातीवर आणि काही परिस्थितीमध्ये मोफत वितरणावर निर्बंध आहेत. यामागचा मुख्य उद्देश म्हणजे लहान मुलांना सतत जंक फूडच्या संपर्कात येण्यापासून रोखणे. म्हणजेच शाळेत जाणाऱ्या मुलांना शाळेच्या गेटबाहेर पडताच चिप्स, गोड पिणे, अतिशय तेलकट किंवा जास्त मीठ, साखर असलेले पदार्थ सहज उपलब्ध होऊ नयेत, हा या धोरणामागचा उद्देश आहे. शाळेतील कॅन्टीन आणि विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या यंत्रणांबाबतही अन्न सुरक्षा नियमाचे पालन आवश्यक आहे. शाळेच्या कॅन्टीनमध्ये किंवा विद्यार्थ्यांना अन्न पुरवणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेकडे आवश्यक खाद्य सुरक्षा परवाना किंवा नोंदणी असणे गरजेचे आहे. शाळा सरकारी असो किंवा खाजगी, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत नियम पाळावे लागतील. यासाठी अन्न सुरक्षा नियमाची तपासणी आणि अंमलबजावणी करण्यावर एफडीआयकडून भर दिला जात आहे. तुकाराम मुंढे अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी आल्यानंतर भेसळयुक्त अन्न नियमाचे उल्लंघन आणि खाद्य व्यवसायातील अनियमिततेविरोधात कारवाई मुद्दा सातत्याने चर्चेत आहे. दूध आणि दूधजन्य पदार्थांपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि इतर खाद्य स्थापनांपर्यंत एफडीआयकडून तपासणी आणि कारवाई करण्यात आलेल्या बातम्या यापूर्वी समोर आल्या आहेत. मुंबईतील काही प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवरही एफडीआयकडून कारवाई झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहेत. म्हणूनच आता शाळेच्या आसपासात खाद्यपदार्थांच्या विक्रीकडेही एफडीआयचं लक्ष गेलं आहे. आता प्रश्न आहे, जंक फूडवर एवढी कडक भूमिका घेण्याची गरज काय? कारण शाळेत जाणाऱ्या मुलांच्या आहारावर सवय त्यांच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो. दररोज जास्त साखर, मीठ आणि चरबी पदार्थ खाण्याची सवय लागल्यास भविष्यात आरोग्याशी संबंधित समस्या वाढण्याचा धोका असू शकतो. त्यामुळे शाळेच्या परिसरात खाद्य वातावरण सुधारण्याचा प्रशासनाचा भर आहे. फक्त मुलांची जंक फूड खाऊ नये असे सांगण्यापेक्षा मुलांच्या आसपास खाद्य वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि म्हणूनच शाळेच्या 50 मीटर परिसरात नियम महत्त्वाचा आहे. आता येऊया तुकाराम मुंढे यांच्या नुकत्याच झालेल्या पुण्यातील कार्यक्रमाकडे. 8 ऑगस्ट रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे अनस्टॉपेबल तुकाराम मुंढे नावाची विशेष प्रकट मुलाखत आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमात त्यांच्या प्रशासकीय कारकिर्दीतील अनुभव, शिस्त, निर्णय क्षमता, वारंवार झालेल्या
ला आणि अन्नातील भेसळ विरोधातील कारवाई यावर चर्चा झाली. या कार्यक्रमानंतर त्यांच्या काही वक्त्यांची जोरदार चर्चा झाली. या मुलाखतीमध्ये तुकाराम मुंढे यांनी दारूमधील भेसळाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. त्यांच्या म्हणण्यानुसार एफडीआयकडे दारूच्या गुणवत्तेबाबत तक्रारी येतात. विशेष म्हणजे त्यांनी सांगितले की काही लोक रात्री फोन करून दारूची चव किंवा गुणवत्ता योग्य नसल्याची तक्रार करत असल्याचे किस्से त्यांनी सांगितले. त्यांनी हेही स्पष्ट केले आहे की दारूमधील भेसळ हा गंभीर मुद्दा आहे आणि अशा प्रकारावर एफडीआयकडून कारवाई सुरू आहे. अनधिकृत दारू निर्मितीपर्यंत काही रासायनिक किंवा केमिकल पोहोचू नयेत यावर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. तुकाराम मुंढे यांनी कारवाईची आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे खाद्यपदार्थातील भेसळ. दूध, पनीर आणि इतर दूधजन्य पदार्थांमधील भेसळाविरुद्ध एफडीआयकडून कारवाई होत असल्याच्या बातम्या यापूर्वी प्रसिद्ध झाल्या आहेत. एका अहवालानुसार त्यांच्या भेसळाविरुद्ध कारवाईमुळे शुद्ध पनीरावर मागील वाढ झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. म्हणजे या संपूर्ण मोहिमेचा एक भाग ग्राहकांना सुरक्षित आणि नियमानुसार तयार केलेलं अन्न मिळावे हा आहे. मुंबईतील खाद्य आस्थापनावर एफडीआयकडून झालेल्या कारवाईत चर्चेत राहिली आहे. काही प्रसिद्ध हॉटेल्स आणि रेस्टॉरंटवर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळल्यास वृत्तानंतर संबंधित परवान्यानंतर कारवाई करण्यात आली होती. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली, एफडीआयच्या कारवाईचा फोकस केवळ छोट्या दुकानापुरताच मर्यादित नसून खाद्य व्यवसायातील अनेकांचे पालन हा मुख्य मुद्दा आहे. आता सर्वात मोठा प्रश्न, शाळेच्या 50 मीटर परिसरात नियमाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी होणार यासाठी तपासणी, निरीक्षण आणि नियमाचे पालन होत आहे की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एखाद्या विक्रेत्याचे नियम मोडला आणि शाळेच्या परिसरात प्रतिबंधित प्रकारचे खाद्यपदार्थ विकले तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते आणि तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या ताज्या इशाऱ्यामुळे गंभीर उल्लंघन झाल्यास फूड लायसन रद्द करणाऱ्यांपर्यंत कारवाई होऊ शकते. या निर्णयाचा सर्वात मोठा फायदा अर्थातच विद्यार्थ्यांना आणि पालकांना होऊ शकतो. कारण शाळेच्या गेटजवळ जर सतत जंक फूड उपलब्ध असेल तर मुलांना ते खरेदी करण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. पण जर शाळेच्या परिसरात अशा खाद्यपदार्थांच्या विक्रीवर नियंत्रण ठेवण्यात आलं तर मुलांना आरोग्यदायक पर्यावरणाकडे वळण्याची संधी मिळू शकते. मात्र या नियमाची प्रभावी अंमलबजावणी किती होते हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. तर एकंदरीत काय? तुकाराम मुंढे पुन्हा एकदा ॲक्शन मोड मध्ये असल्याचे चित्र आहे. यावेळी निशाणा आहे शाळेच्या आसपास जंक फूड, 50 मीटर परिसर नियमाचे उल्लंघन आणि थेट फूड लायसन रद्द करण्याचा इशारा. या सोबतच अन्नातील भेसळ, खाद्यपदार्थातील गुणवत्ता आणि दारूमधील भेसळ यांसारख्या विषयांवरही एफडीआयकडून कारवाई सुरू असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले आहे. मात्र लक्षात ठेवा, या बातमीत आपण उपलब्ध वृत्तामध्ये नमूद केलेली माहिती सांगत आहोत. एखाद्या विशिष्ट दुकानाचा परवाना रद्द झाला आहे किंवा एखादी व्यक्तीवर कारवाई झाली आहे अशा दावे अधिकृत आदेशाशिवाय आपण करणार नाहीत. आता तुमचं मत काय? शाळेच्या 50 मीटर परिसरात जंक फूडवर अशी कडक कारवाई योग्य आहे का? कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करा.